पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार यावर सध्या जी चर्चा सुरू आहे, तर त्या चर्चेबाबत अनेक चुकीच्या बातम्या येत असतानाच तुम्हीच हे उपाय केले नाही तर तुमचा हक्क कायमचा बंद होऊ शकतो। सोबतच पीएम किसान मध्ये जी 12,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे, तर त्याचा देखील लाभ तुम्हाला मिळणार नाही। तेव्हा हा व्हिडिओ पहा आणि सत्य माहिती जाणून घ्या। शेतकरी मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ। शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी आणि महिलांसाठी सरकारच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या मिळून वेगवेगळ्या 100 पेक्षा अधिक योजना कार्यान्वित आहेत आणि अशा स्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या योजना ह्या शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी येत असतात। आणि अशा स्थितीमध्ये काल परवा एक बातमी प्रसिद्ध झाली की राज्य सरकार हे नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या दोनही योजना गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ह्या योजना कायमस्वरूपी बंद केल्या पाहिजे। अशातच एक सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा वाचण्यात आली। ती पोस्ट अशी होती की ज्या काही सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या किंवा सामूहिक लाभाच्या ज्या काही योजना असतील तर त्या सगळ्या योजना ह्या कायमस्वरूपी बंद केल्या पाहिजे। कर्जमाफी सारख्या योजना सुद्धा बंद केल्या पाहिजे। आणि काही वर्षांपूर्वी कर्जमाफीची घोषणा झाली होती आणि कर्जमाफीची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती। आणि अशा स्थितीमध्ये काही तज्ञांनी या कर्जमाफीला विरोध दर्शवलेला होता की स्टेट बँकेच्या त्यावेळच्या ज्या काही अध्यक्ष होत्या तर त्या अध्यक्षांनी सुद्धा या कर्जमाफीला, शेतकरी कर्जमाफीला विरोध दर्शवला होता। आणि मग त्याच्यावर बराच गदारोळ माजला। त्याच्यानंतर चित्रविचित्र त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या आणि मग ज्यांनी हे विधान केलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा शेतकऱ्यांना कुठल्याच योजना देऊ नये, तर त्याच्या विरोधामध्ये अशा बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या। सुरुवातीला जी काही 2007 पासून जी काही कर्जमाफी किंवा पॅकेज आपण ज्याला म्हणतो, पुडकं ज्याला म्हणतो, किंवा वेगवेगळ्या ज्या काही अनुदानाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी प्रकर्षानं राबवल्या जातात। मात्र आपण शेतकरी म्हणून जर खरंच विचार केला तर याच्यातून खरंच शेतकऱ्यांचं भलं होतं का? या योजनांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते का? बरं, आता जी कोणी हा व्हिडिओ ऐकत असतील किंवा पाहत असतील तर त्यांनी ते शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील आहात आणि आम्ही सुद्धा शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातीलच आहोत। आणि एक असं गृहीत धरा की एक विचार करा स्वतःपुरता की सरकारकडून ज्या काही योजना राबविल्या जातात, मग ती घरकुल असो, विहिरीची अनुदानाची योजना असो, गोठ्याची असो, रेशमाची असो, अजून कशाची असो, रोजगार हमीची असो, तर ह्या योजनांचा लाभ तुम्हाला सुखासुखी मिळतो का? किती जणांना घरकुलाचे हप्ते मिळाले? वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना 15,000 रुपयाचा घरकुलाचा लाभाचा हप्ता 2 वर्षापूर्वी मिळाला। आणि त्याच्यानंतर जे काही 40,000 किंवा 45,000 रुपये दुसऱ्या टप्प्याचे मिळायचे ते काहींना मिळाले, काहींना अजूनही मिळालेले नाहीत। अशातच मागच्या वर्षी ज्यांना मिळाले होते तर त्यांच्या खात्याला जाणीवपूर्वक बँकांना होल्ड लावायला सांगितलं होतं। गट विकास अधिकाऱ्यांनी तसे पत्र दिले होते आणि त्याच्यानंतर कुठलं तरी काहीतरी पूर्तता केल्याच्या नंतर 1,000-2,000 रुपये त्या अधिकारी वर्गांना दिल्याच्या नंतर मग ते हप्ते परत ते होल्ड रिलीज करण्यात आलं। अशा स्थित्या आणि परिस्थिती आहेत। मित्रांनो, ह्या ज्या काही शासनाच्या ज्या काही विविध लाभांच्या ज्या काही योजना आहेत तर या योजनांमुळे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला प्रत्यक्ष फायदा कमी होतो आणि नुकसान यातून जास्त होतं। हे आजवर सिद्ध झालेलं आहे की सरकार आपल्याला देतं काय की नमो शेतकरीच्या माध्यमातून दर महिन्याला 500 रुपये देतं, म्हणजे 4 महिने मिळून 2,000 रुपये तुमच्या आमच्या खात्याला जमा होतात। लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये येतात आणि दुसरीकडे पीएम किसानचे जे काही येतात तर ते सुद्धा 500 रुपये महिन्याने तुम्हाला आम्हाला पैसे येतात। मग आता हे 500 रुपये रिलीज झाल्याच्या नंतर जे आपण 199 रुपये पर्यंत जे काही रिचार्ज आपल्याला होत जाय 28 दिवसाचं, तर ते आता 299 वर गेलं, म्हणजे 100 रुपयानं दरकन वाढलं। त्यात 1 रुपयाची सूट त्या कंपन्या देतात आणि 28 दिवसाचा महिना करतात। म्हणजे 31-30 दिवसाचे जे काही महिने होते तर ते सरसकट आता 28 दिवसाचे झालेले आहेत, म्हणजे 12 महिन्याचं वर्ष हे 13 महिन्यावर नेऊन घातलेलं आहे।
अशा ह्या गोष्टी होतात. आणि दुसरीकडे ह्या लाभाच्या योजना देत असताना तुमची आमची क्रय शक्ती म्हणजे जी काही काम करण्याची जी काही शक्ती आहे ती कुठेतरी नष्ट होते. आणि मग तुम्ही आम्ही कुठेतरी आम्हाला निष्क्रिय बनवलं जातं, परावलंबी बनवलं जातं. म्हणजे शेतकऱ्यांचं शेड्यूल हे ठरलेलं असायचं की या दिवसामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये उलंगा व्हायचा, ज्याला आपण ग्रामीण बोली भाषेमध्ये उलंगवाडी म्हणायचो. उलंगा झाला की पराठीची, तुरीची, गव्हाची शेतं रिकामी व्हायची. त्याच्यामध्ये महिला गव्हाच्या शेतामध्ये सरवा पाहायच्या आणि तो सरवा पाहिल्याच्या नंतर अर्धालीनं तिसऱ्या हिस्स्यानं तो मूळ मालकाला वाटून दिला जायचा आणि जो उरलेला आहे तो सणावारासाठी तो गहू साठवून ठेवले जायचे. ते गावरान गहू होते, चंदा पिसा किंवा काळकुसळे गहू असायचे, खायला चव असायची त्याला वेगळीच. आणि हे सगळं आता संकरित आलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. आणि दुसरीकडे मग हे उलंगा झाल्याच्या नंतर मग शेतात जे काही पराठ्या, तुराट्या, खोडक्या, खाडक्या, फनकट, दसकट हे जे उभं असायचं, तर मग याच्यामध्ये सायवड करून किंवा सायड करून 2 बैलाचा, 4 बैलाचा ज्याच्याकडे आहेत तर अशा सोबत 2 बैलाची जोडी देऊन 6 बैली, 8 बैली, 4 बैली असा नांगर धरला जायचा. नांगरणीचं काम महिना 2 महिने चालायचं. त्याच्यानंतर मग खताच्या गाड्या धरल्या जायच्या, उन्हाळ पाळी दिली जायची, वखर पाळी दिली जायची. आखाड लागलं की पुन्हा पेरणीच्या हंगामाला सुरुवात व्हायची. पेरणी झाली की निंदणी, डवरणी, मूग तोडणी, उडीद काढणी, ज्वारीचे खळे, पुन्हा हिवाळ्याचं रब्बीचा सीझन, रब्बीचा झाला की पुन्हा उन्हाळ्याचा सीझन आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडेफार लगन सराई असायची. हे सगळं आपलं ऋतुचक्र, कालचक्र, आपलं दिनचक्र, कामाचं चक्र हे सगळं ठरलेलं होतं. आणि हे ठरलेलं असताना हे सगळं आता विस्कळीत झालेलं आहे आणि तुमच्या आमचं जीवन नुसतं फक्त रिकामं धावपळीचं झालेलं आहे. की साहेबाला आपण फोन करतो 8 वाजता की साहेब आज येऊ का, मग होईल का आपली भेट? साहेब म्हणते हो 11 वाजेपर्यंत या पोहोचाल, कारण नंतर मला मिटिंगला जायचं जिल्ह्याच्या ठिकाणी. याच्या मिटिंगा असतात, कधीच कुठल्या कार्यालयात कोणताच अधिकारी कर्मचारी सापडत नाही. हे आपल्यातच भांडगुळ कोणतरी असतात की ज्यांना नोकऱ्या लागल्या असतात, नोकरीसाठी उपास करतात, धावा करतात आणि नोकरी त्यांना लागली की त्यांच्या अंगामध्ये बेमानकीचं रक्त संचाराला लागतं. ही सगळी या देशाची सार्वत्रिक स्थिती झालेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये तिथं 11 वाजता पोहोचण्यासाठी बायकोला म्हणतो घाई गडबडीत वाढून दे, तिथं जातो बोंबलत आणि 11 वाजता तो साहेब नेमका सापडत नाही. मग तहसील, पंचायत समिती, कृषी विभाग, याच्या भांड्या त्याच्या भांड्या असं करत करत या नेत्याच्या कार्यालयावर, त्या नेत्याच्या कार्यालयावर, याचं वाढदिवस त्याचा वाढदिवस असं करून संध्याकाळी घराकडे निघायच्या टायमाला 90 वाला जर एखादा सोबती भेटला तर रिकामा धाब्यावर बसतो आणि घरी 9-10 वाजता येतो. आणि ही असं आपलं आता कालचक्र, दिनचक्र सुरू झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही सरकारच्या लाभाच्या योजना असतील तर त्या सुखासुखी मिळत नाहीत, वेळेवर मिळत नाहीत. आणि याच्यामुळं तुमचं आमचं भरण पोषण होण्याऐवजी शोषण जास्तीचं होतं. आणि अशा ह्या योजना राबवल्यापेक्षा बंद केल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. बंद करून मग काय केलं पाहिजे, तर सरकारनं तुम्हाला आम्हाला जर द्यायचंच असेल तर राष्ट्रीयकृत बँकांना, त्यांच्या जिल्हा बँकांना, मल्टीस्टेट बँकांना, शेड्यूल बँकांना आदेश दिले पाहिजे की कुठलाही शेतकरी जर कर्जाची मागणी करत असेल, पीक कर्जाची शेतीसाठी, मग त्या पैशात त्यानं आकडे लाव, वरली मटका खेळ, दारू पिओ, काही करो, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कुठलीही कागदपत्र न तपासता त्याच्याकडे त्याचा 7-12-8 असेल, जमिनीचं क्षेत्र त्याचं निश्चित होत असेल तर त्याला तुम्ही एकरी 1 लाख 2 लाख रुपये पतमर्यादा दिली पाहिजे. त्याच्या व्याजाचा भरणा सरकारने केलं पाहिजे. ते व्याज बिनव्याजी ते पैसे दिले पाहिजे. आणि ते दिल्याच्या नंतर मग तो शेतकरी त्याच्या शेतात कशी विहीर खदायची, त्याच्या कशी पाईपलाईन करायची, एवढं डोकं त्याला आहे. तुमच्या इतकं जरी त्याला सोपीक डोकं नसलं तरी तो शेतकरी जो आहे तो बळीचा वंशज आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा आहे की ज्या छत्रपती शिवरायांनी 350 पेक्षा अधिक गड किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं, त्याच्यासाठी कुठलीही कागदापत्राची जुळवाजुळव केलेली नाही. तर 18 पगड जातीच्या अडाणी मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. आणि तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना कागदी ससेमिऱ्यामध्ये त्याचं शोषण करत आहात, ढेकण्यासारखं त्याचं रक्त शोषत आहात, त्याचे श्रम शोषत आहात, त्याची पैसा, बुद्धी, कौशल्य सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्या हिरावून घेत आहात. ही इथली व्यवस्था आणि इथली अवस्था बनलेली आहे. याबद्दलही तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. दुसरीकडे जर एखादा मजूरदार असेल, भूमिहीन असेल, त्याच्याकडे कुठलीही शेती नसेल तर त्याला
50,000 1,00,000पर्यंत त्याला सुद्धा पतमर्यादा दिली पाहिजे की तू काम कर आणि ते पैसे परतफेड कर. परतफेड करायची जर तुझी ऐपत नसेल तर त्याच्यानंतर जोपर्यंत तू त्याची परतफेड करत नाही तोपर्यंत तुला बँकाचे दरवाजे बंद असतील. असं कुठलं तरी सिस्टम त्यांनी राबवलं पाहिजे. आज अशी अवस्था झालेली आहे की शेतकऱ्यांच्या कुटुंबातली एकही महिला अशी शिल्लक राहिलेली नाही की तिच्याकडे कुठल्याच मायक्रो फायनान्स कंपनीचं कर्ज नाही. ज्या 4 विदेशी कंपन्या उरावर आणून बसवल्या आहेत त्या मोदी सरकारनं, तर त्या विदेशी कंपन्या ट्रान्स युनियन, इक्विफॅक्स, एक्सपिरियन, CIRF ह्या ज्या सिबिलच्या नावाने ज्या कंपन्या धुडगूस घालत आहेत, तर आमचं सिबिल आम्हाला पाहण्यासाठी 500 ते 1200 रुपये या कंपन्यांच्या मड्यावर घालावं लागतात. ही या इथल्या कृषीप्रधान देशाची शोकांतिका आहे. दुसरी एक शोकांतिका अशी आहे की या कृषीप्रधान देशामध्ये की आम्ही स्वतःला बळीचे वंशज म्हणतो आणि त्या बळीचा वारसा सांगत असताना या इथल्या शेतकऱ्याला स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी किसान ID कार्ड, फार्मर ID कार्ड काढावं लागतं. हे आमचं तुमचं मोठं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.